नमस्कार. 6/10/2024 रविवार, सांगोला बाजार, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. येथे खिल्लार गाई, बैल, शेळ्या, मेंढ्या, एचएफ गाई, मुरा, पंढरपुरी जातीच्या म्हशींचा बाजार भरतो. आता रात्रभर पाऊस झालेला आहे भरपूर. पहाटे पहाटे आताच बंद झालेला आहे. सकाळी 6 वाजलेले आहेत. तर पाहू शकता बाजार भरायला लागलेला आहे. लांबचे व्यापारी, शेतकरी हे आदल्या दिवशी येतात बाजारमध्ये. आज आपण मिक्स व्हिडिओ बनवणार आहे. गाई, बैल, खोंड एकत्र, कारण की वेळ नाही आपल्याला एवढा. ही एक सुंदर गाय आहे, सकाळ सकाळच गाब आहे. चेहऱ्याला खूप सुंदर आहे. तुमचे किती वेताल गाब आहे? तिसऱ्याला गाब आहे. काय वळू भरलाय की? कुठला वळू भरला? गटप्रभा 2019चा खाजा, म्हणजे लवंगीच्या बालाजी कांबळेंचा ख्वाजा, सिद्धापूर लाईनचा, आपल्या घरा शेजारीचा तो भरलाय. तुमच्या घरा शेजारीच आहे. किती महिन्याची गाब आहे आता? आता हे तिसरा आहे. नाही, किती महिने झाले गाब आहे ती? 3 महिने झाले. म्हणजे भरलेला, वळू भरलेला 3 महिने झाले. दूध किती देते? दूध 2 लिटर देते. खोंडाला पाजून पहिले काढले. खोंडाला पाजून सकाळ संध्याकाळ दूध भरपूर आहे गायला. पहा, सिद्धापूर लाईनचा ख्वाजा म्हणून वळू भरलेला आहे लवंगीचा. मागच्या रविवारी त्या ख्वाजाचा मुलगा, जो कराडवाल्यांनी, दरबार हॉटेलवाल्यांनी खरेदी केला, तो आपण दावलेला आहे. तर तो पूर्ण पुऱ्या मापाचा आटरून शरीरात होता. गाय पाहू शकता, खूप सुंदर आणि आखीव रेखीव गाय आहे. चेहऱ्याला खूप देखणी गाय आहे. नाव सांगा. कबीर मुलानी. कबीर मुलानी. गाव? उटगी. उटगी, तालुका जत. मोबाईल नंबर सांगा. 99 70 56 64 22. 22. किती किंमत सांगितली? 40,000. कमी जास्त होतील. 3 महिन्याची गाब आहे. 3 महिने राहिलेत वेळेला की 3 महिने? 3 महिन्याची गाब आहे. 3 महिने गाब आहे. 3 महिन्याची गाब आहे. पाहू शकता, सुंदर गाय आहे. चेहऱ्याला खूप देखणी गाय आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा. कुठल्या वळूचं खोंड आहे? पावड्यातल्या शिंदे वस्तीवरती. शिंदे वस्तीच्या शिंदेचा? कुठल्या वळूचा? शिंदेच्या पर पांढऱ्या वळूचं. तुमचं नाव सांगा. भीमराव दत्तू शिंदे. गाव? बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर? 83 79 00 49 16. किती किंमत सांगितली? त्याची 35,000 रुपये सांगतो. 35,000 रुपये. किती महिन्याचा खोंड आहे? 10 महिन्याचा. 10 महिन्याचा. 10 महिन्याचा खोंड आहे. 35,000 सांगतायत बघा. चांगल्या लाईनचा खोंड आहे. आणि हा त्याला जोड नाव आपण घेतला होता. आपल्याकडे काळा बैल आहे, त्याचाही खोंड आहे. हा बावड्यात वरलाकडे गाय आहे, वालचंदनगर रोडला, त्या गायचा घेतला काय? नाही, टाकळी म्हणून आमची नदी. हा, टाकळी, बरोबर. टनू टाकळी. ह्याचे किती सांगितले? 27,000. 27,000 रुपये का? ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. वगैरेंची दावण बांधायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्याचे आलेले आहेत. रात्रभर भरपूर पाऊस झालेला इथं. आता पहाटे वय काय आहे खोंडाचं?
2 वर्षाचं का? किती किंमत सांगितली? 40,000. नाव सांगा तुमचं. विक्रम पवार. गाव मेडद माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9881337091. पुन्हा सांगा. 9881337091. किती किंमत सांगितली? त्याची किंमत आहे 45,000. 45,000. कमी जास्त होतील व्यवहार. कमी जास्त होतील. पहा रेसच्या मापात खोंड आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. आरत पारत शर्यतीसाठी जो मिरज भागामध्ये एकसंबा भागामध्ये जत भागामध्ये जो वापरला जातो ते प्रकारची बैल आहे तिथं. झाला का नाही सौदा? कितीला? ते मी म्हणतोय 70. हा की मागची ती 40ला 45ला असं 25 नाही मागची ती काय मागून असं झालं हो. बैल घेऊ का समोर मग होतंय का नाही व्यवहार? कोण घ्यायचं लोट आहे त्यांना बी नोट दिली का? मला 2 रुपये मिळावं. घेणारे कुठले आहेत? आम्ही कोल्हापूर. कोल्हापूरचे. कोल्हापूरचे कुठले? राधानगरी तालुका. राधानगरी तालुक्यातले. बैलाचं फुटकून घेतली बैल मी समोर घेऊ. बैल आणि तुम्ही? मी जवळ जवळच आहे सांगोला तालुका. पाहू शकताय 40 पर्यंत मागतायत कोल्हापूरवाले. जवळचे मालक आहेत सांगोला तालुक्यातले. 70 सांगतायत. कमी जास्त होतील. मामा नाव सांगा की. माझं नाव कुंडीबा काका बुरंगे. कोंडीबा काका बुरंगे. बुरंगे. तालुका जवळा. जवळा. जिल्हा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. हा. मोबाईल नंबर आहे का? मोबाईल नंबर आहे घेऊ. सांगा की. मला सांगायचं नाही. मामांकडे मोबाईल नंबर नाही. पाऊस पण चालू झालेला आहे आता जोराचा. व्ह्युअर्सला विनंती आहे की बरेच जण कमेंट करतायत की गाय घेऊन द्या बैल घेऊन द्या. मी काही व्यापारी नाही दलाल नाही किंवा पैसे कमवायच्या व्यवसायाच्या दृष्टीनं बी एवढ्या पहाटेचं एवढ्या लांब येऊन व्हिडिओ बनवत नाही. ही माझा छंद आजचा नाही. पिढ्यानपिढ्या म्हणजे बैल होती पण ट्रॅक्टरने शेती करायला लागल्यापासून बैल नाहीत. नंतर म्हशी जरशामुळं परत खिल्लार गायचा नाद सुटला होता थोडा. परत खिल्लार गाय घेतली. तर ही एक छंद म्हणून पहिल्यापासून मी करत होतो. मागच्या 20 वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरत होतो. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, मुधोळ, बागलकोट सगळीकडे फिरलेलो आहे. बऱ्याचशा रेसच्या मालकांकडे आता सध्याला बैल पण नाहीत आणि बऱ्याचशा वळू मालकांकडे जे वळू होते चांगली चांगली आता त्यांच्याकडे ही वळू नाहीत. वय जुन्या लाईनचा अजून पण डरकी मारतोय. हो का? डरकी मारणारी जुनी लाईन. मालक कोणाच आहे? मेथवड्याचा सर्जा जो चिकमोहदवाल्यांकडे आहे त्याच्या सारखा चेहरा डोळे दिसत आहे त्याचे. मालक तुमचं आहे काय? कुठल्या गावचं? मसवडचे. काय नाव तुमचं? आमचं नाव हिम्मतराव. हनुमंत पवार. हिम्मतराव. हिम्मतराव. आडनाव? शिंदे. शिंदे. मसवडचे कुठले? पानवण म्हणून गाव आहे. पानवण. जोड तुमचीच आहे का? ह्याचं दात कसं आहे? जुळलाय सगळा. कशाला वापरलाय? किती किंमत सांगितली? 50,000 रुपये सांगितले. मोबाईल नंबर आहे? नाही.
पाहू शकता मसोड भागातील आहे. कुठनं घेतलेलं तुम्ही? हा, कराडला घेतलेला. किती वर्ष वापरला ह्याला? 1 वर्ष का? कराडवरून घेतलेलं आहे बघा. पहिलं कॅमेरे नव्हते. पहिला आपल्याकडे कोडॅकचा कॅमेरा होता, फोटो काढायचा, रोल टाकायचा, धुवायचा आणि फोटो काढायचे. त्याच्यानंतर साध्या मोबाईलच्या काळात काही नेट फास्ट नव्हतं. त्याच्यानंतर आपल्याला निकॉनचा कॅमेरा होता आपल्याकडे. निकॉनच्या कॅमेऱ्याने फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग काढले, तर त्याचा प्रॉब्लेम असा असायचा की नेट कॅफेवर जाऊन त्याची साईज लहान करायची, फोटोची व्हिडिओची, परत ते अपलोड करायचे. त्याच्यासाठी 4-4 तास तिथे थांबावं लागायचं. पाहू शकता एक कालवड आणि गाय आहे मोठ्या मापाची, फक्त सांभाळणीला गेलेले आहे. सुंदर चेहऱ्याची गाय आहे, परंतु सांभाळणी नसल्यामुळे. कुठल्या गावचे? अंकोली बाबळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. वेली का? 3-4 महिन्यापूर्वी 3-4 वासरू वासू आहे. वासू बाजूवाल्यानं घेतलं, बाजूवाल्या शेजाऱ्यानं घेतलं, म्हणजे दिलं. हिला दूध नाही काय? किती वेताला वेली आता? पहिल्यावरच होती. पहिल्यावरच होती. कुठल्या वळूची होती? कोकाटे तांबोळचे सिद्धापूर खाणीचा कोकाटेंकडे जो वळू होता मेलेला, कोसा मेलेला बघा. पाठीमागे वर्षभरापूर्वी का 6-7 महिन्यापूर्वी वारला तो तांबोळला कोकाटेंकडे, बरोबर आहे. मोठ्या मापाचा सिद्धापूर लाईनचा वळू होता, त्याची मुलगी का? पाहू शकता सिद्धापूर लाईनचे जे तांबोळला कोकाटेंकडे जो मोठा वळू होता तो पाठीमागे वारला, त्या वळूची बच्चे. सुंदर आहे चेहऱ्यालाही. किती किंमत सांगितली? 30 पर्यंत. एक आशा आहे काय ही जी गाब आहे का? आता भरले. कुठल्या वळूकडून भरले? कोकाटेंकडे. कोकाटेंकडे कुठला वळू आहे आता? आहे त्यांच्याकडे 2 आहेत. आहे तर 2-3 वळू आहेत. तुमचं नाव सांगा. नागेश रणदिवे. रणदिवे. गाव? शेजबाबुळगाव. मोबाईल नंबर सांगा. 9096 777258. पहा, ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. ही एक सुंदर गाय आहे. पहा, कोणाचे आहे मालक? तुमचे आहे? गाब आहे का? किती वेळ त्याला? 3ऱ्या वेताला गाब आहे. वळू भरलाय की? कुठला वळू भरलाय? वळू इथला काळा आमच्या इथला इंदापूर. कुणाचा? पठाण. रचना खिल्लार फार्मचा तो पाखऱ्या काळा वळू भरलाय इंदापूरचा. किती महिन्याची गाब आहे आता? 10-15 दिवस राहिलेत. नाव सांगा तुमचं. आप्पा वाघमोडे. गाव? शेळगाव. मोबाईल नंबर? 8805073296. मोठ्यानं सांगा. 8805073296. किती किंमत सांगितली? सांगितली 25,000. 25,000 रुपये. कमी जास्त होतील. हा, कमी. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. कपिला खिल्लार भरलाय, रचना फार्म, लोणी देवकर यांचा. काळे मोरी बैल जोड आहे, बहुतेक रेसला पळवलेले दिसते. मालक नाहीत जवळ. मोठ्या मापाचा बडाव बैल आहे.
एकदम मोठ्या मापाचा बटाव बैल आहे. मामा कोणाचा आहे हा? मालक जवळ नाहीत. खूप मोठ्या मापाचा बडाव बैल आहे. बरीचशी लोक कमेंट करते ती काय पण कसं आहे, नेट दिले तोंड दिले काही पण कमेंट करून काहीच उपयोग नाही. तुम्हाला जर खिल्लारचं खरंच संगोपन करायचंय, खिल्लार वाढवायचे तर खिल्लारशी मतलब ठेवा. सांगोला बाजारात कशा प्रकारचे गायी बैल खोंड भेटतात व त्याच्यापासून तुम्हाला कशा प्रकारचं खरेदी करायचंय, कोणत्या भागात तुम्हाला जसं पाहिजे तसं कोणत्या भागात आहे आणि तुम्हाला कसं खरेदी करायचं ते पहा. मला किती महिन्याचा खोंड आहे? 16 महिन्याचा. कुठल्या वळूच आहे? झुपलंय? अजून नाही झुपलं. काय सांगितले? 70,000 रुपये. नाव सांगा की. राम जाधव. गाव देवापूर, तालुका म्हसवड, मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 95 11 95 88 32. पहा रेसच्या माफत खोंड आहे. मान तालुक्यातला, सातारा जिल्ह्यातला. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. एक मिनिट. मालक कोणाची गाय आहे? ओ मालक, हे कोणाचे आहे? सकाळ सकाळचा व्यापारी वर्ग स्वतःची जनावर बांधून दुसरी घेण्यासाठी जात असतात. त्याच्यामुळे मालक काय जवळ सापडत नाहीत. आपण व्हिडिओच अपलोड करत नव्हतो, परंतु बरेच जण म्हणाले एवढे फिरताय, एवढे छंद जोपासताय तर लोकांना पण पाहायला भेटेल, व्हिडिओ अपलोड करत जा म्हणून आपण अपलोड करत असतोय. गाय बघा किती सुंदर आहे. दुधाची गाय वाटते. चांगल्या घरातली गाय आहे, चांगली सांभाळलेली. कोणाची गाय आहे? मला किती वेळ त्याला गाभ आहे? तिसऱ्यांदा गाभ आहे का? वळू भरला का इंजेक्शन? कुठला वळू भरला? कुणाचा? काळे बागाप्पाचा. कुठला भरला? म्हैसूर का सोन्या? सोन्या. सोन्या वळू भरला म्हणते ते रेसला पळवलेला. किती महिन्याची गाभ आहे आता? 10-12 दिवस का? दूध किती देते? 4. म्हणजे सकाळी 2 संध्याकाळी 2? सकाळी 4 संध्याकाळी. सकाळी 4 संध्याकाळी 4. गॅरंटी? किती किंमत सांगितली? 55,000 का? नाव सांगा तुमचं? बापू रामचंद्र वाघमोडे. गाव? नातेपुते. मोबाईल नंबर? 95 61 920 326. ज्यांना कोणाला हवे असेल खिल्लार गाय मोठ्या मापाई चांगली, त्यांनी मालकांशी संपर्क करा. कमेंट करणाऱ्यांसारखंच मला प्रत्येक सांगोला बाजारामध्ये किती लोक असे भेटतात की प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो, तुम्हाला प्रत्येक नंगा महाग. म्हणजे एक बैल किंवा एक गायीचा व्हिडिओ फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किती पैसे भेटतात. बऱ्याचशा नामांकित वळू मालकांचा पण मुलाखत घ्यायला गेलतो. ह्यांच्या सांगण्यावरून एक यूट्यूबर्स भेटले होते आपल्याला सांगोला बाजारमध्ये. त्यांनी सांगितलं होतं की मी वळू मालकांच्या घरी गेलतो 2-4 असे नावाच्या, तर बसवून ठेवलं. मुलाखत काय दिली नाही. तर आपण त्यांच्या सांगण्यावरून बी कानाला आणि प्रत्यक्ष पाहण्याला फरक आहे म्हणून गेलतो आपण. मला की कोणाच्या गाय आहेत? या 2 गाय आहेत बघा. सुंदर गाय आहे.
तुमच्या गाय आहेत का? गाई तुमच्या आहेत का? तू येताल का बाय पलीकडे? दुसऱ्या येताला का? गोळू भरलाय का इंजेक्शन का? किती महिन्याची गाब आहे आता? जवळ आले 15-20 दिवस टाइम. 15-20 दिवस. किती किंमत सांगितली तिची? 30,000. 30,000 का? कमी जास्त होतील. आणि ही जी 45,000. वळू भरलाय का इंजेक्शन? वळू कुठला? दूध किती देते म्हणून सांगितलं? 1.5-2. तिची 45 सांगितली का? नाव सांगा तुमचं. अण्णाप्पा गंगाप्पा पुजारी. अण्णाप्पा गंगाप्पा पुजारी. यांचं वाघमोडेंचं नाव. वाघमोडे. हा? गणेश वाघमोडे. गणेश वाघमोडे. गाव अकलूज. अकलूज. मोबाईल नंबर 77-58-00-32-35. 77-58-00-32-35. ज्यांना कोणाला हवे असेल आपले घेतलं नाव घ्या. 97-64 97-64 04-77 04-77 05. 05. कुठं घेणार? इथे चडचण अण्णाप्पा गंगाप्पा पुजारी. अण्णाप्पा गंगाप्पा पुजारी चडचणवाले घेणार. हा चडचण कितीला होतोय सौदा? अजून झाला नाही. होतेच 35 पर्यंत होते घेतला तर. चालू दे बोला. एक गाय आहे, गाब आहे. मला गाय कोणाची आहे? ही पलीकडची. मालक जवळ नाहीत. शेतकरी वर्गाच्या गाय अजून आल्या नाहीत. हे सर्व वाघमोडेंच्या गाय आहेत माळशिरस तालुक्यातील. किती येताल गाव आहे मालक? तिसऱ्यांदा का? वळू भरला का इंजेक्शन? कुठला? कुणाचा? काळेबागचा. कुठला भरला? किती महिन्याची गाभ आहे? मला म्हणू का 5 महिन्याची, 4 महिने, 2 महिन्याची लावलेली. 2 महिन्याची लावलेली. किती किंमत सांगितली? 17,000 रुपये. नाव सांगा. बापूराव अण्णा वाघमोडे. बापूराव अण्णा वाघमोडे. गाव तिरुवंडी. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे? नाही, मोबाईलचा डिस्प्ले. पाहू शकता 17,000 रुपये सांगितलेले आहेत. धन्यवाद मालक. सकाळ सकाळचं कर्नाटक व्यापारी वर्गाची लगबग चालू आहे गाय घेण्यासाठी. ठीक आहे ना? किती महिन्याचं आहे? कुठल्या वळूचं वगैरे काय असं आणलंय का? किती किंमत सांगितली? 22,000 रुपये. नाव सांगा. गणेश कवडे. गाव पंढरपूर. मोबाईल नंबर 76-20-96-86-79. पुन्हा एकदा सांगा. 76-20-96-86-79. पाहू शकता अशा प्रकारची वस्त्र भेटते. त्यांनी व्यापाराला घेतलेले. पाहू शकता काय. आपण बरेचशा नामांकित वळू मालकांच्या घरी जाऊन आलोय थांबून, वेगवेगळे कारण ऐकून. त्याच्यामुळे त्या सांगोला बाजारात युट्यूबर्सनी जे सांगितलं होतं ते खरं होतं. बरेचसे वळू मालकांच्या घरी गेलतो मी मुलाखत घेण्यासाठी, पण त्यांनी सांगितलं तुम्ही किती पैसे घेता मुलाखत देण्याचे, व्हिडिओ अपलोड करण्याचे. आता मला ऐकून जरा आश्चर्य वाटलं, कारण की मला काय अनुभव नव्हता. पण परत मला इथं जे युट्यूबर्स येतात सांगोला बाजारामध्ये त्यांनी सांगितलं की असं असं चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, बऱ्याचशा वळू मालकांचं, गाई गोटा मालकांचं असं झालं आहे की आम्ही ह्या युट्यूबर्सला मुलाखत दिली, मग आम्ही तुम्हाला देत नाही, आम्ही त्यांनाच मुलाखत देतो, विकायचं असलं तर त्यांनाच सांगतो.
खिल्लारची जोपासना सगळ्यांनीच केली पाहिजे. आपापल्या परीने खिल्लारचं महत्त्व वाढवलं पाहिजे. खिल्लारचं संगोपन चांगल्या प्रकारे कसं होईल आणि खिल्लारची दुधाची कपॅसिटी कशी वाढवता येईल किंवा चांगल्यात चांगली पैदास कशी करता येईल ह्याच्याकडे भर दिला पाहिजे. मालक, ही वळू कोणाच आहे का कसा आहे? अंडोय. कुठल्या कामाला वापरलाय? काय नाव आहे बैलाच? कुठं होता हा? कुणाकडे होता? बारामतीत. वाघमोडे. कुठले वाघमोडे? अक्षय वाघमोडे. तुमचं नाव? अक्षय वाघमोडे, बारामती. किती किंमत सांगितली याची? 90,000 रुपये. मोबाईल नंबर? 96 89 88 38 78. फक्त वळू म्हणून वापरलाय? फक्त वळू म्हणून वापरलाय म्हणतात. पाहू शकता मोठं माप आहे, एकदम ताकदीचा बैल आहे. कर्नाटकमध्ये तेरेबंदीला जसा वापरतात तसा बैल आहे, मोठ्या मापाचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.